नमस्कार. ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य मोनाली ते कृष्ण राहते. घरासमोर सतत कावळा ओरडणे शुभ असते की अशुभ असते, आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग चला, पहिली शुभ लक्षणे पाहूया. पहिलं, जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला, तर कोठून तरी तुम्हाला खूप पैसा मिळणार आहे असं समजा. दुसरं, सकाळी घराच्या समोर किंवा घराच्या छतावर कावळा सतत कावकाव करणे म्हणजेच एखाद्या पाहुण्याचे आगमनाचे लक्षण देखील असू शकते. तिसरं, तुम्ही काम करत असताना जर एखादा कावळा सतत तुम्हाला कावकाव करून तुमचे लक्ष वेधून घेत असेल, तर ते समस्यातून मुक्त होण्याचे लक्षण देखील आहे. चौथं, जर एखादा कावळा आपल्या नेहमीच्या वाटेवर पाणी पित असताना दिसला, तर ते धनलाभाचे लक्षण आहे. तर चला, आता आपण जाणून घेऊया कावळ्याचे अशुभ लक्षणे. पहिलं, जर एखादा कावळा स्त्रीच्या डोक्यावरती स्पर्श करून जात असेल, तर ते तिच्या कुटुंबावरती संकट येण्याचे लक्षण आहे. दुसरं, जर आपल्या घरासमोर एकाच वेळी भरपूर कावळे कावकाव करत असतील, तर घरातील कुटुंब प्रमुखावर संकट येण्याचे लक्षण आहे. कावळ्याची कावकाव जरी आपल्याला कटकट वाटत असली, पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहिले तोगे कौ कुकत आहे, शगुनगे माये सांगत आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये व परिवारातील सदस्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद. ओम काळेश्वरी, जय काळेश्वरी, जय महाकाली.